पाईप 150 mm डायमीटर इज सडनली इनलार्ज 200 mm डायमीटर. अरे 150 mm चा डायमीटर इनलार्ज झाला 200 mm चा डायमीटर झाला. सेक्शन 1 सेक्शन 2 तो D1 बराबर 150 mm म्हणजे D1 बराबर 0.15 मीटर. सेक्शन 2 काय आहे, D2 बराबर 200 mm तो D2 बराबर 0.2 मीटर. ओरिजेंटल पाईप आहे 150 mm डायमीटर इज सडनली इनलार्ज टू 200 mm डायमीटर. कॅल्क्युलेट द लॉस ऑफ द हेड. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, HL कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन इफ 12 लिटर पर सेकंड ऑफ द वॉटर फ्लो स्मॉलर टू लार्जर, तो स्मॉल डायमीटरकडून लार्जकडे डिस्चार्ज किती जातोय, तर Q1 बराबर किती 12 लिटर पर सेकंड म्हणजे काय बाळांनो 0.012 मीटर क्यूब पर सेकंड. पाईप एका पाठोपाठ लावलेला असताना डिस्चार्ज सेम राहतो. तर Q2 बराबर 12 लिटर पर सेकंड, Q2 बराबर 0.012 मीटर क्यूब पर सेकंड. याच्यावरून तुम्ही व्हेलॉसिटी बी काढू शकता. कसं Q1 बराबर A1 इंटू V1 तो 0.012 इज इक्वल टू π/4 इंटू डायमीटरचा स्क्वेअर 0.15चा स्क्वेअर इंटू V1 करा आणि सांगा बाळांनो V1 किती आला. सेम इकडे करा. तो Q2 बराबर A2 इंटू V2. Q2 किती आहे 0.012, A2 किती आहे π/4 इंटू 0.2चा वर्ग इंटू V2. तुम्हाला V1 सांगा 0.17 0.67 मीटर पर सेकंड. V2 काढा इक्वल जोपर्यंत बोल 0. अरे राम हा 0.2 आहे ना बाळा, 0.38 मीटर पर सेकंड. चेक करा बरोबर असेल काय, बरोबर असेल कारण छोट्यामध्ये स्पीड जास्त राहणार 0.67, मोठ्यामध्ये स्पीड अचानक कमी झाला आहे. डन. चलो आता आपण HL काढून टाकू. तर HL कसा काढणार, HLचा फॉर्म्युला काय असतो, छोट्याकडून मोठ्याकडे म्हणजे HL इनलार्ज. काय हा काय फॉर्म्युला असेल सांगा, V1 मायनस V2 अख्ख्या ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 2G. V1 किती आहे 0.67 मायनस 0.38. ठीक आहे, यांचा वजाबाकी करून स्क्वेअर घ्या 2 इंटू 9.81. सगळ्यांचा आन्सर सेम यायला पाहिजे. तर HL इनलार्ज किती आला 28. तर हे एकदम काहीतरी गलत उत्तर येतं. 10⁻³ मीटरमध्ये आन्सर आलं. HL इनलार्जचं झालं आहे. पण आता ही कंडिशन कशी होती जेव्हा पाईप असा होता, पण आता पुढे काय म्हणतोय, फ्लो स्मॉलर टू लार्जर सेक्शन. ऑल्सो कॅल्क्युलेट द लॉस ऑफ द हेड इफ डायरेक्शन ऑफ द फ्लो इज रिव्हर्स. तुम्ही जर का फ्लोची डायरेक्शन रिव्हर्स केली आणि टेक CC 0.62 CCची व्हॅल्यू देतोय म्हणजे आता कळून जाईल तुम्हाला बघा. तर आता डायरेक्शन ऑफ फ्लो जर रिव्हर्स करतोय तर पाईप तर काही बदलला नाही, पाईप जसा आहे तसाच आहे, फ्लोची डायरेक्शन मात्र चेंज केलेली आहे. याचा अर्थ कॉन्ट्रॅक्शनची केस होऊन जाईल A11 A22. ठीक आहे, इकडे काय काय बाळांनो D1 बराबर 0.15 मीटर आहे राईट. Q1 बराबर 0.012 मीटर क्यूब पर सेकंद आहे. V1 बराबर किती आहे, V1 बराबर 0.67 मीटर पर सेकंद आहे. इकडे या D2 बराबर किती आहे, D2 बराबर 0.2 मीटर आहे. Q2 बराबर किती आहे 0.012 मीटर क्यूब पर सेकंद आहे. आणि V2 किती आहे, व्हेलॉसिटी आहे इकडची 0.38 मीटर पर सेकंड. तर हे डेटा गिवन आहे आपल्याकडे. आता तुम्ही मला सांगा एवढा डेटा दिल्यावरती जर समजा मोठ्याकडून छोट्याकडे रिव्हर्स फ्लो इज रिव्हर्स जर केला बाळांनो तो HL कशाचा येऊन जाईल कॉन्ट्रॅक्शनचा. आणि कॉन्ट्रॅक्शनचा एक आपल्याकडे दुसरा पण एक फॉर्म्युला आहे 1/CC - 1 त्याचा स्क्वेअर. छोटा V1 कोणी V1 आहे ना, डायमीटर छोटा V1च आहे, V1² 2. कधी बघितलं आहे का फॉर्म्युला, कॉन्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे हा. तुम्हाला रिव्हिजन कोर्समध्ये सांगितले मी, रिव्हिजनच्या लेक्चरमध्ये आहे. ओके का. तर मी HL कॉन्ट्रॅक्शन 1/CCची व्हॅल्यू किती आहे 0.62. तो 0.62 - 1 त्याचा स्क्वेअर. V1 किती आहे 0.67 त्याचा स्क्वेअर 2 इंटू 9.81. चला सांगा HL कॉन्ट्रॅक्शन काय, 8.59 इंटू 10⁻³ हा झाला बाळांनो मीटरमध्ये आपला आन्सर हे झालेला आहे. पॉज कर, फक्त पॉज कर.